ज्या पद्धतीने अकलूज वाटतोय त्याच्या तुलनेमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही। यासाठी आम्ही पहिल्यापासून भांडतो। ग्रामपंचायतच्या काळामध्ये आम्ही अनेक वेळा तक्रारी केले, आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि आज ही अखेर अकलूज नगर परिषद झाल्यानंतर ही पहिली निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या प्रश्नांसाठी आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी भांडत होतो ते प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी मुबलक असा निधी पाहिजे आणि मग हा निधी जर आपल्याला कोण देऊ शकत असेल तर एक शब्दाचा पक्का आणि कणखर या प्रशासनावर वचक असलेलं नेतृत्व म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब। जेव्हा आम्ही भेटलो आणि अकलूजच्या समस्यांविषयी माहिती दिली तर अजितदादाने आम्हाला शब्द दिला की बारामतीचा जसा विकास त्या ठिकाणी झालेला आहे तशा पद्धतीनं अकलूजमध्ये सुद्धा प्रशस्त असे अंतर्गत रस्ते, गटरींचा प्रश्न सोडू, पाण्याचा प्रश्न सोडू, ज्या मूलभूत नागरिकांच्या सुविधा आहेत प्रत्येक प्रभागामध्ये त्यासाठी लागणारा निधी हा दिल्या हाताने आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आणि अकलूजच्या जनतेची विकासाची कामं आम्ही पूर्ण करणार। दादांचं प्रत्येक कामातला बारकाईतला असलेला अभ्यास नक्कीच अकलूजच्या विकासासाठी आम्हाला फायद्याचा ठरेल। एकला चलोचा नारा जर कुणाला द्यायचा असेल तर राष्ट्रवादी एकला लढायला सुद्धा सक्षम आहे। आखंडगिरी आहे, दहशत आहे, व्यापाऱ्यांना व्यवस्थित संरक्षण नाही असं बोललं जात आहे भाजपकडून। बाहेरचे लोक अकलूजचे नाही। विषय असा आहे की अकलूज गावामध्ये जर तुम्ही सर्वे केला तर या महाराष्ट्रात या देशामध्ये जेवढ्या पार्टी आहेत, जेवढे पक्ष आहेत तेवढे प्रत्येकाची शाखा आणि पदाधिकारी तुम्हाला अकलूज शहरामध्ये पाहायला मिळतात। कवाडे गटापासून अतुले गट असेल, अजून इतर संघटना, स्वाभिमान संघटना असेल, सगळ्या पक्ष संघटनांचे शाखा अकलूजमध्ये आहे। मला वाटतं अकलूजची जनता ही नेहमी लोकशाही पसंत करणारी जनता आहे आणि अकलूजची जनता ही स्वाभिमानी आणि धाडशी आहे। म्हणजे अकलूजच्या जनतेवर कुणीतरी काय म्हणतो दहशत करावी एवढी काय अकलूजची जनता पोचड नाही। पाटलांनी कधी कुणाच्या बँका बुडवल्या नाही, पतसंस्था लोबडवून खाल्ल्या नाही, माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनी लाटल्या नाही। माने पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी असेल, देवेंद्रजी असतील, सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि अकलूजमधल्या जनतेला एक दहशतमुक्त वातावरण पाहिजे। अकलूजमधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या जनतेवर जे अत्याचार त्याच्या विरोधात आजचा हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या 3 तारखेला पूजाताई कोथमिरे अकलूजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील। या अकलूज शहराचा विकास झाला पाहिजे, अकलूजमध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे, अकलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे, अकलूजमध्ये MPSCच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे, अकलूजमधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे। त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळं निधी अकलूजला कोण देऊ शकतं, अकलूजचा विकास कोण करू शकतं। यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय, मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही, भाजपा निधी आणू शकतं। अकलूज व्हावं असं वाटतं पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्तेचा गैरवापर करून आपण दहशत पसरवतो। नाही, मुळात अकलूजकरांना, माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपुतेने कधी बँक बुडवलेली नाहीये, राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हाणलेल्या नाहीयेत, राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाहीये। मी अकलूजमधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत, अकलूजमध्ये त्या ठिकाणी निधी जे टाकलेत, बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला 2.5 कोटी रुपयाचा। अकलूजमध्ये या ठिकाणी येत्या काळात 100 बेडचं हॉस्पिटल असावं, अकलूजमधल्या गोरगरीब मुलांसाठी MPSCचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं, अकलूजमधल्या महिलांना हातांना रोजगार असावं, म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे। ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर करून राजकीय नेत्यांना गळाला लावते आणि त्यांना प्रवेश करायला मजबूर करते। नाही, ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता? मुळात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर अकलूजची जनता देणार आहे। ईडी, CBI, गाड्या घोड्या हे सगळं निघेल, काळजी करू नका। मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय, यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली,
त्या ठिकाणी बाळदादाची BMW पुण्यामध्ये लावून ठेवली, धैर्यशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकीट लावून ठेवली. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. माझ्या मिसेसची IT कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन फिरतोय, लपून थोडी वापरतोय. तर पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय. माझी गाडी मी सगळीकडे तीच असते. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे. एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यामुळे डिफेंडर वापरतो. भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या थोडे वापरतो. आज नगर परिषदची अकलूज नगर परिषदची ही पहिलीच निवडणूक आहे आणि 13 वॉर्डातून 26 जण उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष. ते आमचे 27 उमेदवार आज फॉर्म भरायला आतमध्ये तिथे गेलेले आहेत. आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आणि आम्ही ज्या पक्षातर्फे अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. तर आम्हाला खात्री आहे, कारण आमचं जे बोलणं झालं की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी राज्याची तिजोरी ही अजितदादांच्या हातात आहे. त्यांनी भरपूर म्हणजे भरघोस निधी देण्याचा आम्हाला शब्द दिला आहे. दुसरे आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे, कुठे असं तुम्ही समीकरणं तर एवढी बघितली असतील की न भूतो न भविष्याची. आता कसं की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो एकत्र येईल, म्हणजे सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. आज तर टॅगलाईन वापरली जाते की अकलूजमध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे, दहशत संपवण्यासाठी निवडणूक लढवली जाते. खरंच अकलूजमध्ये दहशत आहे? आता ज्यांनी म्हटले त्यांना माहिती असेल, आम्ही काय सांगणार. म्हणजे बरोबर, आम्ही मोहिते पाटील आहे. खरं सांगू का की म्हणजे या गावाचा विकास झाला पाहिजे. अजूनसुद्धा म्हणजे जरी 70 वर्ष झाली असली तर पहिली जी होती 40 वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत ह्या गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला. 1 नंबरची आशिया खंडातली ग्रामपंचायत होती कोट्यावधीची उलाढाल करणारी. पण नंतरच्या ह्या 30-35 वर्षाच्या काळात थोडंसं आपण बॅकफुटला गेलो आहे की डेव्हलपमेंट नाही, नगर विकास नीट झालेला नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथल्या जनतेलाच विचारायचं की समस्या काय आणि त्यातून फक्त एवढंच की होण्यासारखं आहे काम. आणि आम्ही जो पक्ष घेतला आहे घड्याळ आणि अजितदादांचा, तर त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीचे किल्ले आहेत. निश्चित आम्हाला भरघोस निधी मिळणार आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे, शब्दाचे ते पक्के आहेत आणि इथला विकास होईल. अकलूज नगर परिषदेला एवढी चुरस दिसते, काय कारण असं आणि आपलं विजन काय अकलूजच्या विकासाबाबत? अकलूजच्या विकासाबाबत माझं विजन म्हणजे अकलूजचा विकास. तुम्ही बघताय मागच्या 2 निवडणुकीच्या वेळेस मी उभा राहिलेली आहे. म्हणावं तसा अकलूजचा विकास झालेला नाही आहे आणि आपण विकासाच्याच मुद्द्यावरती उभा राहिलेलो आहे. बाकी आपल्याला जास्त काय. आणि आपल्यामध्ये दहशत आहे, गुंडगिरी आहे भाजपची असं बोललं जातं. अकलूजचे व्यापारी सुरक्षित नाहीत, अकलूजच्या अंतर्गत रस्ते खराब आहेत, गटारीचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे. तर याविषयी काय सांगता? दहशत आहे, गुंडगिरी आहे आणि अकलूजचे रस्ते भाजपची नाही पण रस्ते तर तुम्ही बघतायच. तर आम्हाला काय विचारताय तुम्ही? प्रत्येक रस्त्यानं तर तुम्ही येतायच. ड्रेनेज सिस्टम तुम्हाला माहीत आहे, गटारी माहीत आहेत, गटारी तुंबलेल्या असतात, लोकांच्या घरात आळ्या गेलेल्या आहेत. आता बघायला मिळेलच तुम्हाला फिरताना. आपण कुठल्या वॉर्डमधून उभा आहे? मी 1 नंबर वॉर्डमधून. राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर आपण सामोरे जात आहे. काय भावना आहेत तुमच्या? कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे पुढची? अकलूज इतके वर्ष ग्रामपंचायत होती. पहिल्यांदा जे नगर परिषदेची निवडणूक होत असताना ग्रामपंचायतच्या काळामध्ये म्हणावे अशी विकास कामं होऊ शकली नाहीत, कारण अकलूजचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अजूनसुद्धा गटरीच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत आणि ह्या सगळ्या मूलभूत सुविधांचा अभाव सध्या आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळतो. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत. अजितदादांची ओळख एक दिलेला शब्द पाळणारा नेता, प्रशासनावरती वचक आणि अर्थ खातं ज्या कौशल्याने त्यांनी सांभाळले. आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही मला वाटतं अजितदादांच्या कुशल नेतृत्वामुळे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालू आहे आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास, अकलूजच्या विकासासाठी लागणारा निधी आदरणीय
अजयदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून भरघोस पद्धतीनं अकलूजला मिळणार आहे हा विश्वास दादांनी दिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच घड्याळ परत एकदा घड्याळाचे दिवस अकलूजमध्ये सुरू होतील असा आम्हाला विश्वास आहे. दहशत असू शकेल पण मला तरी कुठं ती जाणवली नाही. आता एखाद्या वेळेस भाऊंना ती दहशत जाणवली असावी त्यामुळे ते बोलले असेल, त्यामुळे मी ते खंडन करणार नाही. पण मला दहशत जाणवली नाही त्यामुळे मी त्याला समर्थन देऊ शकणार नाही. सध्या आम्ही अकलूजच्या निवडणूक नगर परिषदेमध्ये 2 उमेदवाराचे फॉर्म भरलेले आहेत. एक माझा स्वतःचा आहे आणि दादा तांबोळी म्हणून आहे त्यांचा आहे. कोणत्या प्रभागातून? त्यांचा 10 मधनं आहे, माझा 8 मधनं आहे. निवडणुकीत कोणकोणत्या मुद्दे किंवा कसं विजन असेल तुमचं काँग्रेसचं? आमचं विजन आहे की जे गावातले अंतर्गत रस्ते, गटारी, प्रभागातल्या गटारी, परत पाण्याच्या सोयी आणि स्वच्छता, वृक्षारोपण, ज्या अंगणवाडी शाळा आहेत त्यांचा परिसर स्वच्छ करणं आणि आरोग्याच्या दृष्टीनं फवारण्या असतील किंवा मेडिकल चेकअप असेल, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील आणि युवकांसाठी जे काय आम्हाला करता येईल म्हणजे मार्गदर्शन शिबिर असतील किंवा युवकांना आम्ही लघु उद्योगाच्या हिशोबानं जास्तीत जास्त घरगुती बसून लघु उद्योग कसे करता येतील ह्या पद्धतीने नियोजन करणार आहे. राज्यात तुमची आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, तरी पण तुम्ही या ठिकाणी स्थानिक निवडणुकीमध्ये स्वतंत्र रस्ता का निवडला? आम्ही पहिले निरीक्षकांनी त्यांच्याशी बैठकी केल्या होत्या पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही म्हणताना आम्ही स्वबळाची भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर आता फॉर्म भरल्यानंतर सुद्धा अजून काय निरीक्षकांनी जर का बैठका लावल्या केल्या आणि जर का त्यांनी ती आघाडी करू म्हणले तर त्या पद्धतीनं नियोजन होईल. अकलूजमध्ये दहशत आहे असं विरोधकांकडून सांगितलं जातं, नक्की अकलूजमध्ये दहशत आहे? कसं आहे आता कोण काय बोलेल ते आता काय धरू शकत नाही. आम्ही आतापर्यंत मी इतक्या दिवस झाला निवडणुका लढतोय, मला तर तसं काय जाणवलं नाही की बाबा लयच दबाव आहे हे असं काय वाटत नाही. आम्ही खुल्या मनानं निवडणुका लढतोय. निवडणूक लढवणं हे आम्हाला गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही अकलूज नगर परिषदेला नगराध्यक्ष आणि इतर 6 उमेदवार हे उभा केलेले. अजूनही अकलूजची जनता मूलभूत गरजांपासून लांब आहे असं म्हणणं येत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम सातपुते हे वारंवार दहशतीचं राजकारण संपवायचं आहे, भयमुक्त अकलूज करायचं आहे असे स्टेटमेंट देत आहेत. त्यासंबंधी एक पक्षप्रमुख म्हणून आणि अकलूजचे सुजाण नागरिक म्हणून तुमचं म्हणणं सांगा. कसं आहे, अकलूज दहशत खाली आहे की नाही या सर्व गोष्टीचा खुलासा मी तुम्हाला निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये निश्चितपणानं करणार आहे. त्याचेही बरेच काही गोष्टी माझ्याजवळ आहेत त्या आता पहिल्याच बाईटमध्ये मला ते तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही. परंतु या ठिकाणच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या पायाभूत सुविधा आहेत. आज अकलूजमध्ये विकास झाला म्हणून सांगतात 4 दिवसाड पाणी आहे. किती 4 दिवसाड पाणी मिळतंय, हे विकासाची गोष्ट आहे का? जे आम्ही लहान असताना आम्हाला दररोज पाणी प्यायला मिळत होतं सकाळ संध्याकाळ. कालांतरानं लोकसंख्या वाढली निश्चित ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, परंतु त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढलेल्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही विकास केलेला नाही आणि विकास झाला असेल तर रोज पाणी यायला पाहिजे ना. अकलूजच्या जीवावरती राजकारण करत असताना काय प्रस्थापित व्यवस्थेनं यशवंतनगर असेल, संग्रामनगर असेल ह्या गावाला पाणी द्यायचं काम केलं ना. म्हणजे अकलूजच्या लोकांना 4-4 दिवस तुम्ही उपेक्षित ठेवताय. परंतु ज्या अकलूजवरच्या जीवावरती तुम्ही राजकारण केलं, महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवली, त्या लोकांना तुम्ही 4-4 दिवसाड पाणी देताय, हा कोणता विकास आहे? आणि राहिला विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी प्रचारामध्ये मांडेनच. परंतु या ठिकाणी GI पाईपलाईन झालेला असताना 211 कोटीची पाईपलाईन कुणासाठी आणली आणि कशासाठी? ही पाईपलाईन जर तुम्ही योग्य पद्धतीने या अकलूज शहरामध्ये राबवली असती, GI पाईपलाईनच्या माध्यमातून लोकांना व्यवस्थित तुम्ही योजना राबवून पाणी द्यायचं काम केलं असतं तरी 211 कोटी शासनाचं वाया गेलं नसतं. आपल्या प्रचारातील आता मुद्दे कुठले? प्रचाराचे मुद्दे तुम्हाला निश्चितपणाने ज्या पायाभूत सुविधा आहेत, शौचालय, गटारे, पाणी या वेगवेगळ्या सुविधा आहेत. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राबवलेले गेलेले प्रोग्राम, चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी या अकलूज शहरामध्ये ज्या राबवलेल्या आहेत त्याच प्रचाराचा मुद्दा आमचा निश्चितपणे असतो. आमचा या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा तगडे फाईट
या ठिकाणच्या प्रस्थापितांबरोबर देईल आणि इतरत्र कोण काय टीका टिप्पणी करत असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी पदाधिकारी आहे. PRP हा मित्र पक्ष आहे महायुतीचा. आज महायुतीतून तिकीट मिळालेलं आहे. आंबेडकरी चळवळ जीव जरी गेला तर सोडणार नाही, एवढं मात्र नक्की सांगतो. आज मला सांगा, सुमित्रा पतसंस्थेची काय अवस्था आहे? आज एवढ्या संस्था काढल्या म्हणून हे लोक सांगतात. ठीक आहे, संस्था काढून काय केलं? आज शिक्षण प्रसारक मंडळाचा विषय घ्या, 100% अनुदानित शाळा आहे. तिथं सुद्धा आज 15-15, 20-20 हजार रुपये फी घेतली जाते. गटारी नाहीत, रस्ते नाहीत. हा. 4 वर्ष झालंय प्रशासक होते नगर परिषदेवर, त्याच्या अगोदर ग्रामपंचायत होती. मग तुमचा आक्षेप प्रशासकावर आहे की नेत्यांवर आहे? प्रशासक जरी ह्या नगर परिषदेवर असला तरी तुम्ही ऑब्झर्व केले का नाही मला माहिती नाही. प्रशासक हा त्यांच्या विचारानं चालत होता ना इथे. ते स्वतःच करत होते ना इथे सगळ्या गोष्टी. आतापर्यंतचे जे प्रशासक असताना विकास कामाची उद्घाटन झाली ती कुणी केली? निधी जो आणला तो कुणी आणला आणि उद्घाटन कुणी केला? मग कामं कुणी केली हे तुम्ही सांगा ना. कामं कुणी केली? गटारीचा 4 वर्षाचा प्रश्न मांडताय, 15 वर्ष झालं गटारी निघाल्या नाहीत, त्याला ढाळ नाहीत, आळ्या आणि गटरीच्या बाहेर पाणी वाहतं तरी पण नागरिक. आणि विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वार्ड क्रमांक 11 मध्ये जे काही या अगोदरचे तुमचे मेंबर असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांनी फक्त काय काम केलं? गणेश नगरचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची हवा सुद्धा तो सामाजिक कार्यकर्ता असताना लावलेली आहेत. 10 आणि 11 प्रभागातून आम्हाला 4 जागा मिळालेल्या आहेत आणि 1 जागा ही सुकृत आहे. आज गेली ग्रामपंचायत असेल किंवा आता नगरपंचायत असेल, आज एकनाथ शिंदे साहेबांनी कोटी रुपये निधी ह्या अकलूजच्या विकास कामाकरता दिलेला आहे. पण या ठिकाणी 50 ते 30% सुद्धा निधी विकास कामासाठी वापरलेला नाही. सुनियोजित झोपडपट्ट्या नाहीत, सुनियोजित गटार रस्ते नाहीत. या ग्रामपंचायतने अथवा नगरपंचायतने कुठलाही बृहत आराखडा काढलेला नाही. एक शिंदे साहेब आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जर या ठिकाणी सत्ता आली तर निश्चितपणानं अकलूज शहर ही स्मार्ट सिटी होणार आहे आणि त्यात काय वादच नाही. होय, आमच्यासाठी तगडं आव्हान कोणच नाही आमच्यासाठी असं वाटतंय. का तर आम्ही सहजासहजी निवडून येणार आहे. आज व्यंकटनगर असेल साहेब आणि तिथून जाणारा जो बायपास आहे, नदीपात्रापासून अकलाईपासून जी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याची जी येणारी जी मळे आहे ती पाणी आणि ती ओढा लगत, त्या ओढ्याच्या लगत ही राहणारी लोक आहेत मतदारसंघातली. कित्येक वर्ष झालं ढासाच्या साम्राज्यात आहेत. बंदिस्त गटर झाली पाहिजे, गटराचं पाणी फिल्टर होऊन त्या नदीत गेलं पाहिजे, प्रदूषण मुक्त अकलूज झालं पाहिजे. पहिलं काम कुठलं करणार? पहिलं हीच काम करणार आम्ही, प्रदूषण मुक्त आम्ही अकलूज करणार.